आता काही दिवस झालं आपण भक्तांवर स्तुती म्हणत आहे, अनुष्ठान करत आहे. वेगवेगळ्या विषयावरती आपण 10 मिनिटं जे राहिले होते त्या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा. आजपासून काय करूया, जे कडवे आहेत ते कडव्याचे अर्थ समजून घेऊया थोडक्यात. काल पहिला कडवा अर्धवट राहिला, आज तेच पूर्ण घेऊ, म्हणजे अर्थाचं महत्त्व पण माहीत होते आणि चर्चा पण होते. ठीक आहे, हात जोडा. भगवान श्री आदिनाथांच्या दोन्ही चरणांना जेव्हा देवलोक मन वच कायेने भक्तिभावपूर्वक नमस्कार करतात, तेव्हा त्यांच्या मुकुटामध्ये असलेल्या चंद्रकांत तुल्य रत्नमण्यांची कांती अधिक चमकू लागते. कारण भगवंतांच्या चरणकमलांचे नख इतके अधिक तेजस्वी आहेत की त्यातून उत्पन्न होणाऱ्या निःसृत प्रखर किरणांमुळे नम्रीभूत मुकुटांचे मणी देखील अत्याधिक कांतीने चमकू लागतात. नख प्रकाशाच्या अशा परावर्तनाने एक अद्भुत तेजोमय वातावरणाची निर्मिती होते. भगवंतांचे दोन्ही चरण कमल पापरूपी अंधाराचा नाश करणारे आहेत. अर्थात प्रभूंना नमस्कार करताच अंतःकरणातील पाप शीघ्रतेने नष्ट होते. म्हणून मन पवित्र करण्यासाठी जिनेंद्र भगवंतांच्या भक्तिपूजेशिवाय अन्य कोणते सुंदर सुलभ साधन नाही. तसेच त्यांचे चरणयुगलच संसाररूपी सागरामध्ये, म्हणजेच काय म्हणतात, जन्म जरा मृत्यू सागरामध्ये पडलेल्या प्राणीमात्रांसाठी अवलंबन रूप आहेत. अर्थात जी व्यक्ती भक्तिपूर्वक त्यांच्या चरणांच्या शरणामध्ये जाते त्यांना कोणत्याही प्रकारचे भवभ्रमणाचे भय राहत नाही. ती संसार समुद्र सहज पार करते. युगाच्या प्रारंभी धर्म प्रवर्तन करणारे प्रथम तीर्थंकर श्री आदिनाथ यांच्या चरणयुगलांना विधिवत प्रणाम करतो. छान सांगितले बघा. पहिल्याची वळी काय आहे, भक्तामर प्रणतमौली मणी प्रमाणा. देवाच्या मुकुटामध्ये जे मणी असतात ते प्रमाण नमस्कार केल्यामुळे चमकतात. कोणत्या प्रकाराने, कोणत्या प्रकाशाने? भगवंतांचे चरणकमलाचे नख असतात ना, ते नख इतकी तेजस्वी असतात की नमस्कार केल्यामुळे त्यांच्या मुकुटामध्ये जे मणी आहे ते प्रभायमान होते. एवढे चरणकमल त्यांचे प्रभायमान असते. म्हणून म्हटले प्रणत मौली मणी प्रभाना. कसं आहे, दुसऱ्या वळीमध्ये काय सांगितले, मुद्योतकम दलित पाप नमोवितानम. ते चरणकमल संसारी जीवांचे पापरूपी मल धुण्यासाठी निमित्त आहेत. विनय पाठमध्ये म्हणतो की नाही, मैवंदू जिन देव को नरियति निर्मल भाव कर्म बंद के भाव. उपाय दुसरा कोणी नाही. म्हणून चांगल्या पद्धतीने मी नमस्कार करतो. मनवचन काय, विशुद्धीपूर्वक हात जोडून नमस्कार करतो. आणि कसे आहेत, आलंबन आहेत. भवसमुद्र पार करण्यासाठी त्यांचे चरणकमल आपल्याला आधारभूत आहे. कारण का, संसार खूप दुःखमय आहे. चारी गतीमध्ये या संसारी जीवाला कुठेही सुख नाही, सुखाभास आहे. सुखाभास आहे. कुत्रा असतो की नाही, कुत्रा ते हाडाला चघळतो, त्यांच्या दातातून रक्त येते. त्याला काय वाटते की हाडातून रक्त यायला लागते, हाडातून रक्त यायला लागले असं वाटतं. त्याला चघळायचं सोडतो, चावायचा, त्यावेळेला नंतर ते वेदना होते त्याला.
मग नंतर कळते की हे ह्याच्यामध्ये सुख नव्हते, हे सुख दुःखाला कारण. मी विषय भोग इतकी दुस्तर आहे, भोगताना चांगलं वाटतंय आणि भोगल्यानंतर दुःख देतं. एखादा चांगली वस्तू आपण खाल्लो भोजनामध्ये, जेवढे आहे तेवढंच खावा. चांगले लागले म्हणून जर जास्त खायला तर पित्त त्रास होते, मळमळतंय, झळझळतंय, नाही तर पोट गडबड होतं. चांगला ना खाताना चांगलं लागते, कारण खाल्ल्यानंतर वाईट वाटतं. ते गोळी असते आपल्याकडे कोणत्याही रोगावर, ती गोळी खाल्लो रोग बरं होऊ दे आणि रिएक्शन झाले की रिएक्शन झाल्याने त्रास होते की नाही आपल्याला. गोळी अगोदर कशी होती, चांगली होती, पण नंतर वाईट वाटली ना. म्हणून म्हटले आचार्य भगवान, संसारामध्ये सुख असेल तर तीर्थंकर सारखे महापुरुषाला का त्यागले. आणि संसार त्यागूनच महान झाले ना. आदिनाथ भगवान संसार त्यागूनच महान झाले. संसारमध्ये असताना कोणी महान होतात असं नाही. कित्येक चक्रवर्ती महाराजे, राजा महाराजे यांच्या चरणी झुकतात का, त्यांचा त्यागाला नमस्कार. म्हणाला नाही, त्यांचा त्यागाला, त्यांनी त्याग केला, त्याग मार्गाला नमस्कार. कारण का, त्याग मार्ग, त्यागाचे भाव हे खूप कठीण असते. संसारमध्ये प्रत्येक जीवाला त्यागाचा मार्ग होत नाही, भावच होत नाही. त्यागाचा भाव होत नाही प्रत्येक व्यक्ती. आणि ज्यामध्ये आले त्यागाचा भाव, संयम धारण करण्याचे भाव आले, तर ते व्यक्ती निकट भाऊ असं समजते. म्हणजे थोड्याच भावामध्ये ते मोक्ष पावणार आहे. मग त्यागाचे संस्कार आले पाहिजे आपल्याला. एक अंतरंग त्याग असते आणि एक बहिरंग त्याग. बहिरंग त्याग म्हणजे आपण एखादा वस्तू चांगली वाटली, ग्रंथ वाटतो, आम्ही छापवलं, आपल्या धन देऊ आणि ते इतरांना देऊ, ते बाह्य त्याग. तर ज्यांना आवश्यक आहे ती वस्तू आपण दिलं गरजेसाठी, ते बाह्य त्याग. अंतरंगामध्ये क्रोध, मान, माया, लोभ हे त्याग करणे म्हणजेच अंतरंग त्याग. म्हणजे का, एखादा आपण मूर्ती देतो मंदिरामध्ये, 21,000 51,000 मूर्ती देतो, आणि कोणी नमस्कार करले, पाहुणे आले तर काय म्हणतो, हे मूर्ती मीच दिली. मंदिरात काय म्हणतात, ही मूर्ती माझ्या आजोबाने दिली. मूर्ती दिला कारण भगवंतांना देऊ शकता काय. मग तुम्ही दान दिलेले सगळे करते. नाम कमावण्यासाठी कधीच दान देऊ. म्हणून आचार्य भगवंतांनी म्हटले की दान दिलेले कोणालाही माहीत नसो असं दान. मग दान दिल्यानंतर मी दिलो हे अहंकार तुमच्या मनात जर आले तर ते दान करणे व्यर्थ. प्रश्न विचारला श्रीकृष्णाने अर्जुनला, दानशूर कर्ण का म्हणतात करणार. अर्जुन कृष्ण म्हटले, सांगतो तुम्हाला. अगोदर तुम्ही तुमच्याजवळ ते पर्वत आहे ना सोने, त्यातून थोडं थोडं खोदून सगळ्यांना देतो, असं सगळ्याकडं ढिंडोरी पितो आणि तुम्ही द्या सगळ्यांना सोनं. ठीक आहे म्हटले. ते पर्वत मोठा होता, सोन्याचा खदान होता, खोदला दिला, खोदला दिला. किती पण केलं तर ते लोकांना काय देता आलं नाही, थकले. कर्ण आले तिथं. कर्णाला काय म्हटले, अर्जुनला म्हटले, मी कर्णाला काय सांगतो बघ. कर्णने सांगितले, हे अर्जुनला जमाना सोने भरून दे ना, तू जरा दे म्हटले. लोक ढिगभर होते अजून खूप, दिवस गेला त्यातच. कारण काय म्हटला, श्रीकृष्णाची आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे आणि अर्जुनचा आज्ञा आहे. हे पर्वत आता तुमचा आहे, जनाला जेवढं पाहिजे त्यांना घेऊन जा. अर्जुन काय म्हणला, खोदत बसला होता,
द्या जरा खोदायची द्यायची, कारण का कर्तृत्व भाव माझं आहे, पण हे खदान माझं आहे. आणि कारण काय म्हटला, माझी आज्ञा आहे तुम्हाला, श्रीकृष्णाची आज्ञा आहे, अर्जुनचं पण आहे. हे पर्वत आत्तापासून माझे नव्हे, हे ढीग माझे नव्हे, तुमचंच आहे. परिश्रम पण वाचले. म्हटले विचारले आता श्रीकृष्ण, तुझ्यात आणि कर्णामध्ये काय भेद झाले? तर म्हटले सोनाला मी माझं म्हटलो आणि दान तर देणारच होतो, आणि त्यांनी काय म्हटले, तुमचं आहे देणार तर होतोच. आम्ही आम्ही दुसऱ्यांना वस्तू द्यायचं तर असतेच, तर काय समज येतो की कुणाला देणार नव्हतं, तुम्हाला पण द्या सांगून सांगून नाही यार कुडूला मी मुगाच कुडक नाच कुडक द्या ನಿಮ್ಗೆ ಯಾರು कुडूल ना आता मी म्हणून तुम्हाला द्यायला कोण दे. मीपणा जे आहे ते आपल्याला इथं मीपणा त्याग माणसाला काय सांगितले, सम्यक प्रणिती आलंबन आहे. भक्ती करताना काय म्हटले, असे पवित्र आहेत मानतुंग आचार्यांनी काय म्हटले, आदिनाथ भगवान एवढे पवित्र आहेत ज्यांचा नमस्कार केल्यामुळे देवांचे मुकुटामधील मणी देखील चमकते, असे पवित्र आहेत त्यांच्या चरण. देवांचे किरण मणी चमकते आणि आमच्या कर्म नाही सुटत का? सुटतंय. म्हणून पहिला काव्याचा अर्थ काय झाले, देवादेव जिनांचे चरणकमलाला नमस्कार केल्यामुळे देवांच्या किरीटवरती जे मुकुट असतात ते चमकते, आणि ते चरणकमल पापरूपी अंधकारला नाश करण्यासाठी निमित्त आहे. म्हणून मी पण त्या चरणकमलाला सम्यक रूपाने नमस्कार करतो.